पदयात्रा करून शिर्डीला गेली. बाय रोड बसने सुद्धा गेलीये, पण फर्स्ट टाइमच मी जाते बाय ट्रेन. दादरवरून आम्ही रात्री 11:55ची साईनगर एक्सप्रेस ट्रेन पकडली. रात्रीचे नजारे बघत कधी सकाळ झाली कळालंच नाही. छानसा गोल्डन हार्स एन्जॉय करत आम्ही पोचलो साईबाबा नगरीत. तिथून शेअरिंग ऑटो पकडून आम्ही श्री साईबाबा भक्त निवासस्थानला जाऊन फ्रेश होऊन मस्त रेडी झालो. मंदिरात जाऊन बाबांचं दर्शन केलं. साईसेवकची पालखी पालखी निवारामध्ये होती. तिथे आम्ही सर्व पोचले. एंट्रन्सला छानशी रांगोळी काढली होती. मुंबईची मानाची पालखी साईसेवक मित्रमंडळ दादर यांच्यातर्फे दरवर्षी साईप्रसाद असतो. त्याचा लाभ आम्ही सर्वांनीच घेतला. नंतर भजन मंडळीसोबत भजनात सर्व साईभक्त दंग झाले होते. आम्ही सर्वांनी पालखीचं दर्शन केलं. रामनवमीनिमित्त खूप सारे पालखी वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. इव्हिनिंगला आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मिसळपाव खाल्ली. रात्रीचं भोजन करायला आम्ही प्रसादालयात गेलो. साईबाबा नगर शिर्डीमध्ये येऊन मनाला जी खुशी मिळते शब्दात तर सांगता येणार नाही. पण गुरुपौर्णिमानिमित्त जाणाऱ्या साईसागर मित्रमंडळ पदयात्रेत मी 2 वर्षापासून जाते. यावर्षी आमच्या पदयात्रेचे किस्से सांगायला मला खूप आवडेल. बोला ओम साईराम.